हे बघा माझं किचन. म्हटलं चला खूप दिवसातून परत रेसिपी चालू करावी. तर चला किचनमध्ये तुम्हाला साहित्य दाखवते. आज आपण बनवणार आहे गावाकडची डाळीची आमटी. तर साहित्य: अर्धी वाटी मूग डाळ, मीठ, हळद, चटणी पावडर, कांदा मसाला, थोडासा गरम मसाला, कच्चा कांदा आणि कोथिंबीर, जिरी मोहरी आणि वल्ली मिरची असते ते सुकल्यानंतर, तेजपत्ता, कढीपत्ता. आणि महत्त्वाची गोष्ट, हे फोडणीसाठी आहे. ह्याच्यामध्ये मी लसूण, जिरं आणि कोथिंबीर वाटून घेतलेली आहे. लसूण पूर्ण सोलायचा नाही, अर्ध बोबडं सोलायचा आणि टेचून घ्यायचा. तर हे आपल्याला फोडणीसाठी, ही एक वस्तू फोडणीसाठी. तेजपत्ता, मिरची आणि कढीपत्ता आणि जिरी मोहरी हे फोडणीसाठी. त्याच्यामध्ये डाळ वॉश केली नाही. डाळ आपली शिजलेली आहे. जास्त शिजवायची नाही, जास्त गाळ करायची नाही. हे बघा दिसते का, डाळ दिसते ना थोडी थोडी. जास्त शिजवली की ती बेसनासारखी डाळ लागते. मग चला तर मग आपण एक फोडणी देऊया. फोडणी कढई ठेवली. अगं बाई, ह्या बाईचं किचन तर किती भारी दिसतंय. हां, आणि कढई किती काळी भांगार ठेवली. असं अजिबात म्हणू नका बरं का, कारण ही कढई आहे माझ्या सासूबाईची. लोखंडाची कढई आहे आणि मला ह्याच्यामध्ये भाज्या बनवायला खूप आवडतात. कढई काय मी फेकून देत नसते. ही म्हणतात ना, जर्मरपेक्षा पोटात लोहा गेलेला चांगला. तर तेल टाकते. मग आता साहित्य आपलं हे फोडणीचं. तेल गरम झालं की टाकायचं. तेजपत्ता, कढीपत्ता, लसूण, जिरी आणि कोथिंबीर मी टेचलेली ते टाकलं. आता नॉर्मल आपल्या डाळीला कलर येण्यासाठी थोडी हळद टाकायची आणि ही नॉर्मल टाकायची मिरची पावडर. हलवून घ्यायचं म्हणजे तरी येते आपल्या डाळीला. हे डाळ टाकायची. डाळीची आमटी एवढे घट्ट नसते, पाणी टाकायचे. आंबा लागेल तसं तुम्हाला पाणी तुम्ही टाकू शकता. वा, काय मस्त वास आलाय. बघा, डाळ शिजली पण आणि पाण्यासारखी पण होत नाही आहे. त्याच्याबरोबर नंतर कोथिंबीर टाकायची. घट्ट ठेवली तर डाळ तडका झाला, पातळ केली की डाळीची आमटी झाली. अशी उकळली, गॅस बारीक करा, कोथिंबीर टाका छानपैकी अशी. बाई काय ग बाई, काळी भांगार कढई येते बाईची, नंतर भाजी बनवली बाई. असं कोणी म्हटलं तर त्याला मग असं मस्तपैकी एक भांडं घ्या. त्या भांड्यात ही डाळीची आमटी वता. अशी वता. त्यात वरती कोथिंबीर टाका. दिखावापणा धर्ग बाई खा म्हणायचं. असं झाकण मस्तपैकी लावा आणि असा दिखावा करा डायनिंग टेबलवरती. मी डाळीची आमटी बनवली अशी म्हणायचं आणि मस्त त्यांना सर्व करा. कशी वाटली डाळीची आमटी नक्कीच कमेंट करून सांगा.